माझं नाव संजना. मी आज पायथॉनमधले मेंबरशिप ऑपरेटर्स आणि रेंज फंक्शन शिकवणार आहे तुम्हाला. तर मेंबरशिप ऑपरेटर्स हे काय असते की म्हणजे व्हॅल्यू कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज, त्याच्यामध्ये व्हॅल्यू प्रेझेंट आहे की नाही हे सांगतं. म्हणजे इन किंवा नॉट इन हे ऑपरेटर्स त्याच्यात यूज होतात. तर व्हॉट आर द मेंबरशिप ऑपरेटर्स? पर्पज काय आहे की व्हॅल्यू एक्झिस्ट विथ इन अ सिक्वेन्स ऑर अ कलेक्शन. आणि कॉमन सिक्वेन्स काय आहे म्हणजे ॲप्लिकेबल टू स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट्स, डिक्शनरी कीज. आणि रिटर्न व्हॅल्यू ऑलवेज रिटर्न अ बुलियन ट्रू और फॉल्स. First is in operator. In operator is determine if a specific value in present in a sequence. The syntax काय बेसिक सिंटॅक्स व्हॅल्यू इन कलेक्शन म्हणजे जर व्हॅल्यू इनसाइड फाउंड इनसाइड कलेक्शन जर ट्रू असेल म्हणजे रिटर्न काय होईल, रिटर्न ट्रू इफ व्हॅल्यू इज फाउंड इनसाइड कलेक्शन. तर एक्झाम्पल आहे चेकिंग फॉर एन इलेमेंट इन अ लिस्ट. म्हणजे आपण लिस्ट यूज म्हणजे लिस्टमध्ये बघतोय की मेंबरशिप ऑपरेटर इन हा कसा यूज होतो. तर ॲपल ही फ्रुट्सची लिस्ट आहे, तर प्रिंट आपण ॲपल इन फ्रुट्स प्रिंट लिस्ट केलंय तर आउटपुट येणार ट्रू, किंवा म्हणजे ॲपल हे प्रेझेंट आहे याच्यामध्ये या लिस्टमध्ये. आणि जर आपण प्रिंट ग्रेप्स केलं इन फ्रुट्स तर आउटपुट फॉल्स येणार, कारण ग्रेप्स हे फॉल्स म्हणजे त्याच्यात प्रेझेंट्स नाहीये म्हणून. सेकंड ऑपरेटर आहे नॉट इन ऑपरेटर. तर याचं सिंटॅक्स आहे की नॉट इन अ कलेक्शन म्हणजे जस्ट कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज ऑफ कलेक्शनमध्ये जी व्हॅल्यू त्याच्यात प्रेझेंट नसेल किंवा ॲबसेंट असेल तर नॉट इन ऑपरेटर यूज होतो. इफ तर रिटर्न काय होणार, ट्रू इफ व्हॅल्यू इज नॉट फाउंड इनसाइड द कलेक्शन. तर एक्झाम्पल बघूयात. चेक ऑफ द ॲबसेंट व्हॅल्यू ऑफ एन इलेमेंट. ही लिस्ट आहे सेम ॲज इट इज पहिल्या एक्झाम्पल सारखं, पण आपण याच्यात म्हणजे ही ॲपल, बनाना, चेरी आणि आपण त्याच्यात प्रिंट केलंय पेर इन नॉट इन फ्रुट्स. तर आउटपुट येणार ट्रू म्हणजे बुलियन रिटर्न होणार ट्रू, कारण आपण याच्यात पेर ही व्हॅल्यू इलेमेंट हा नाहीये, नॉट फाउंड म्हणजे. आणि जर आपण प्रिंट केलं बनाना आहे म्हणून फॉल्स येणार. स्ट्रिंग मध्ये कसं यूज होतो मेंबरशिप ऑपरेटर, ते केस सेन्सिटिव्ह असतो. जर आपण ELLO हा या हॅलो वर्ल्ड मध्ये जर चेक केला तर ट्रू येणार, कारण केस सेन्सिटिव्ह हॅलो आहे याच्या पुढे. आणि जर आपण याच्यातच म्हणजे हा हॅलो स्मॉल याच्यामध्ये जर चेक केला तर फॉल्स येणार ड्यू टू कॅपिटलायझेशन डिफरन्स त्याचा. आणि मग म्हणजे सेम ॲज इट इज असंच हे एक्झाम्पल आहे. जसं पायथॉन याच्यामध्ये पायथॉन इज अ पॉवरफुल, आपण हा मेसेज चेक केला तर ट्रू येणार, पण जावा जर चेक केला तर जावा नॉट इन अ मेसेज चेक केला तर हे पण ट्रू येणार. पण जर आपण इन केला म्हणजे नॉट इन यूज न करता इन फक्त चेक केला तर इथे फॉल्स येणार. हे लिस्ट, टपल आणि सेट्सचे एक्झाम्पल आहेत, हे आपण बघितलेच आहेत. लिस्टमध्ये जर 20 म्हणजे 20 इन नंबर्स आहे तर ट्रू येणार. आता रेंज फंक्शन बघूया. रेंज फंक्शन इन पायथॉन. Range function in Python is sequence. Range function, the Python range function returns a sequence of numbers within a specific range. It's commonly used to iterate third sequence is using Python loops. It's help you create a list of numbers in order with a full control over where to start, where to stop, and the step size. Basic syntax and parameters. Rangeचा syntax आहे स्टार्ट, स्टॉप्स आणि स्टेप. पॅरामीटर्स आहेत. स्टार्ट हा ऑप्शनल असतो म्हणजे आपण बाय डिफॉल्ट 0 पासून स्टार्ट होतो. आणि स्टॉप एंड द व्हॅल्यू ऑफ सिक्वेन्स. आणि स्टेप पण हा ऑप्शनल असतो. बाय डिफॉल्ट 1 ही स्टेप व्हॅल्यू असते. आणि रिटर्न अन ऑब्जेक्ट दॅट रिप्रेझेंट सिक्वेन्स ऑफ नंबर्स. रेंज सिंगल आर्ग्युमेंट फॉर्म आहे. तर हा कोड आहे म्हणजे एक्झाम्पल फॉर आय इन रेंज इज 6 प्रिंट आय इन आउटपुट 0. हे व्हिज्युअलायझेशन आहे प्रॉपर या एक्झाम्पलचं. आपली स्टॉप व्हॅल्यू आहे 6. तर इथे इन्क्लूड एव्हरी होल नंबर अप टू बट नॉट इन्क्लूड द स्टॉप व्हॅल्यू. स्टॉप व्हॅल्यू इन्क्लूड नसते
फक्त 0 to 5 पर्यंत प्रिंट होणार. बाय डिफॉल्ट स्टार्ट व्हॅल्यू ही 0 येणार. हा 2 आर्ग्युमेंट्स फॉर्म आहे. इथे स्टार्ट आणि स्टॉप घेतलाय. तर 5 to 20, तर इथे पण म्हणजे आपल्याला 5 to 20 पर्यंत प्रिंट करायचंय. तर आपण म्हणजे x20 इथे 20 घेतलाय, म्हणजे एंडची व्हॅल्यू आली पाहिजे म्हणून. आणि 3 आर्ग्युमेंट्स फॉर्म्स आहेत. स्टेप्स म्हणजे इथे स्टेप्स यूज केला आहे. 2 2 च्या याच्याने इन्क्रीज होणार, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग मध्ये. हे आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह इन्क्रीमेंट द सिक्वेन्स बाय द स्टेप्स व्हॅल्यू. जर आपल्याला इन्क्रीमेंट ने हे करायचं असेल, स्टेप्स वाढवायचे असतील, तर आपण असं एक्झाम्पल येणार त्याचं. आणि निगेटिव्हने मायनस म्हणजे डिक्रीमेंट निगेटिव्ह. म्हणजे जर आपण एक्झाम्पल मध्ये 25 घेतलाय आणि आपल्याला 25चा खालचा म्हणजे डिक्रीमेंट टाईपने जर आपल्याला करायचं असेल तर -2. आणि इम्पॉर्टन्स लिमिटेशन्स काय आहेत ते, तर 0 स्टेप्स नसते, म्हणजे स्टेप्स ही 0 नसते कधीच रेंजमध्ये, तर एरर दिसणार. आणि फ्लोट व्हॅल्यू पण एक्झिस्ट नसते, त्याच्यामुळे पण आपल्याला इंटिजर होल किंवा इंटिजर व्हॅल्यूज यूज करू शकतो आपण. आणि हे एक्झाम्पल्स आहेत लिस्टमध्ये आपण लेंथ मेथड यूज करून कसं आपण रेंज फंक्शन करू शकतो. थँक्यू. काही क्वेश्चन असेल तर. इनफायनाईट होईल ना ते, मग एरर शो होईल. रेंज मध्ये एक सिंगल व्हॅल्यू असेल तर ती स्टॉप व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होते का स्टार्ट व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होते? स्टॉप म्हणून, कारण बाय डिफॉल्ट 0 पासून स्टार्ट होतं जर आपण सिंगल घेतलं. थँक्यू.